ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। जयंत पाटील राजाराम बापूंची औलाद नाही हे खरं आहे। मुख्यमंत्री फडणवीसांच्या तंबीनंतरही गोपीचंद पडळकरांच्या वादग्रस्त वक्तव्यांची मालिका सुरूच। जयंत पाटील, मी तुमच्या कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं, मंगळसूत्र चोर या टीकेला प्रत्युत्तर देताना पडळकरांची जीभ घसरली। राजकारणासाठी आई बहिणींची इज्जत काढणार का? आमच्यावर रावण दहनाची वेळ आणू नका, पवारांच्या राष्ट्रवादीच्या सक्षणा सलगर यांचा गोपीचंद पडळकरांना इशारा। गौतमी पाटीलच्या वाहनाची रिक्षाला धडक, अपघातात रिक्षा चालक जखमी। मुंबई बंगळुरू महामार्गावरील वडगाव बुद्रुक जवळची घटना, चालक पोलिसांच्या ताब्यात। ठाकरे आणि शिंदेंच्या शिवसेनेचा उद्या दसरा मेळावा, शिवतीर्थावर उद्या उद्धव ठाकरेंची तोफ धडाडणार। शिवसेना भवन आणि दादर परिसरात दोन्ही शिवसेनेकडून बॅनरबाजी। राज्य सरकार दुष्काळाच्या सर्व सवलती लागू करणार, दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत मिळणार, मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आमदार रोहित पाटील आक्रमक, आज एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण करणार, शेतकऱ्यांना त्वरित नुकसान भरपाई देण्याची मागणी। सोलापूर जिल्ह्यातील पूरबाधित घरांसाठी 10,000 रुपयांची मदत मिळणार, पूरबाधितांच्या खात्यात आजपासून 10,000 रुपये जमा होणार, पालकमंत्री जयकुमार गोरे यांची माहिती। राज्यात 100% पीक पाहणी होणार, 1 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर पर्यंत पीक पाहणी पूर्ण करा, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश। मुख्यमंत्री फडणवीसांकडून मुंबईतील नवरात्रोत्सवाला भेटी, प्रसाद लाड यांच्या मंडळाकडून पूरग्रस्तांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला 5.5 लाख, तमिळ सेल्वन यांच्याकडून 10 लाख, तर किरीट सोमय्यांकडून 30 लाखाचा आणि मिहिर कोटेचा यांच्या ट्रस्टकडून 25 लाखांचा निधी। जालन्यातील धनगर समाजाच्या उपोषणाचा आजचा 15वा दिवस, आंदोलक सकाळी 11 ते दुपारी 2 पर्यंत रास्ता रोको करणार। मीरा रोडच्या काशीगावमध्ये गरब्याच्या वेळी अंडी फेकल्याची घटना, मीरा रोडच्या JP नॉर्थ गार्डन सिटी इमारतीतील घटना, कलम 300 प्रमाणे इमारतीत राहणाऱ्या व्यक्तीवर गुन्हा दाखल। कल्याणमधील इंग्लिश स्कूलमध्ये विद्यार्थ्यांना टिळा लावण्यास बंदी, विद्यार्थिनींच्या हातात धागा नको, शाळेकडून फतवा जारी, संतप्त पालकांची शिक्षण विभागाकडे तक्रार दाखल, कांताबाई चंदुलाल गांधी इंग्लिश स्कूलला पालिकेची नोटीस। अनिल देशमुखांवर झालेल्या हल्ल्याचे पुरावे सापडले नसल्याचा अहवाल, तर हल्ला बनावट असं फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये कुठेही म्हटलं नाही, फॉरेन्सिक रिपोर्ट जनतेसमोर आणणार, अनिल देशमुखांची प्रतिक्रिया। अनिल देशमुखांनी दिलेली तक्रार खोटी असेल तर त्याबाबत कारवाई होईल, मंत्री पंकज भोयर यांची प्रतिक्रिया। घर विकण्यासाठी म्हाडाकडून 5 वर्षाची अट काढून टाकण्याच्या हालचाली, ताबा मिळाल्यानंतर घर केव्हाही विकता येण्याची मुभा मिळण्याची शक्यता। पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात डबल डेकर बस धावणार, डबल डेकर बस पूर्णपणे इलेक्ट्रिक, वातानुकूलित आणि अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज। अनिल अंबानींशी संबंधित मालमत्तांवर ईडीकडून छापेमारी, मुंबई इंदूरमध्ये एकूण 6 ठिकाणी छापेमारी, पेमा कायद्याचं उल्लंघन झाल्याप्रकरणी कारवाई। 3 आणि 4 ऑक्टोबरला मराठवाडा आणि विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता, हवामान खात्याकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा, मान्सून संपल्यानं पावसाची अवकाळी पाऊस अशी नोंद होणार। संभाजीनगर जिल्ह्यातील जायकवाडी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू, अंबड तालुक्यातील शहागड परिसरात गोदावरी नदीला पूर, नांदेडच्या विष्णुपुरी धरणाची पाणी पातळी आणखी वाढणार, नागरिकांना सतर्कतेच्या सूचना। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या 100 वर्षपूर्तीनिमित्तानं टपाल तिकीट आणि नाणं जारी केलं जाणार, पंतप्रधान मोदी आज टपाल तिकीट आणि नाणं जारी करणार। RSSचे संस्थापक डॉक्टर केशव हेडगेवार यांना भारतरत्न द्या, भाजपच्या जमाल सिद्दीकी यांची राष्ट्रपतींकडे मागणी, दसऱ्यापासून वर्षभर संघाचा शताब्दी महोत्सव। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक।